सो सॉलिड इज द काहीतरी प्रिन्सिपल्स आहे की तुम्ही बॅड कोडिंग करताय आणि चुकीची कोडिंग करताय किंवा चुकीच्या गोष्टी इम्प्लिमेंट, चुकीच्या गोष्टी म्हणजे लिहिण्याची स्टाईल एक चुकीची आहे किंवा त्यामुळे तुम्ही एक कोडचा पॅटर्न चुकीचा फॉलो करताय, तर तो करेक्ट पॅटर्न कसा असेल हे त्यांना प्रिन्सिपल्स मधून तुम्हाला दाखवायचं आहे. सो द फर्स्ट प्रिन्सिपल तुमचं सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल, SRP पण बोलतात. आणि ह्याचं मिनिंग काय, अ क्लास शुड हॅव ओनली वन रिझन टू चेंज. म्हणजे जेव्हा पण तुम्ही क्लास डिझाईन करता किंवा तुम्ही जेव्हा पण एक क्लास लिहिता, तेव्हा त्या क्लासमध्ये काय असलं पाहिजे, तर एकच फंक्शन रन झाला पाहिजे. सपोज तुम्ही एक क्लास बनवताय इट नावाचा, एक क्लास बनवताय आणि त्यात तुमची एक मेथड आहे इट नावाची, तर त्या इट मेथड ही फक्त इट मेथडच त्यात असली पाहिजे. असं नाही पाहिजे इट पण आहे, ड्रिंक पण आहे, अशा वेगळ्या वेगळ्या 2-3 मेथड असणं गरजेचं नाही आहे. सो ते काय आहे तर थोडं मी तुम्हाला खाली गेलो सांगतो. बॅड कोड, जेव्हा मी इथं दिलंय की बॅड कोड म्हणजे ते काय चुकीचं आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला भेटेल एक गुड कोड, म्हणजे त्यामध्ये काय इम्प्लिमेंटेशन बरोबर आहे आणि तो प्रिन्सिपल फॉलो करून काय आउटपुट येतं ते आपल्याला गुड कोडमध्ये भेटून जाईल. सो फर्स्ट माझं मी जे बोलतो ते आहे बॅड कोडवाला. त्या बॅड कोडमध्ये ते काय बोलतायत की सेम क्लास जनरेट रिपोर्ट अँड सेव्ह टू फाईल. म्हणजे एक क्लास बनवला इथे, रिपोर्ट नावाचा एक त्यांनी क्लास बनवला. ठीक आहे, क्लास बनवला आणि त्या क्लासमध्ये त्यांनी काय केलं, 2 मेथड लिहिल्या. कोणत्या, एक जनरेट रिपोर्ट आणि सेव्ह टू फाईल. म्हणजे रिपोर्टला जनरेट करा, काहीतरी त्याची फंक्शनॅलिटी असेल जे पण आहेत ते, आणि खाली जो पण रिपोर्ट जनरेट होईल त्याला सेव्ह करा. अशा 2 फंक्शनॅलिटी एकाच क्लासमध्ये लिहिल्या. आणि जेव्हा त्यांना पाहिजे होतं तेव्हा त्यांनी त्याला कॉल केलेलं आहे. इथे कॉलिंग करताना एक बेसिक माहीत असणं गरजेचं. त्यामध्ये जेव्हा तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट बनवता, तेव्हा त्या ऑब्जेक्टला तुम्ही काही नाव देऊ शकता, जे इथं त्यांनी रिपोर्ट स्मॉल स्मॉल लेटरमध्ये दिलेला आहे. इक्वल टू न्यू कीवर्ड ऑलवेज रिप्रेझेंट क्रिएशन ऑफ अन ऑब्जेक्ट. जिथे न्यू येतो तो तुमचा ऑब्जेक्ट क्रिएशन असतो आणि ह्या न्यू नंतर जे काही लिहिलं असतं हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो. ऑलवेज ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो इथे यांनी न्यू रिपोर्ट म्हणजे काय, रिपोर्ट नावाचा जो क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टचं नाव आहे रिपोर्ट. सो रिपोर्ट डॉट जनरेट रिपोर्ट ह्या क्लास मेथडला कॉल केलं आणि रिपोर्ट डॉट सेव्ह टू फाईल ह्या दुसऱ्या मेथडला कॉल केलं. तर इथे काय होतं, सेम क्लास 2 मेथड एक्झिक्यूट करत आहे. कोणत्या 2 मेथड, जनरेट रिपोर्ट आणि सेव्ह टू फाईल. सो हे कुठेतरी चुकीचं आहे असं सॉलिड प्रिन्सिपल्स मधला एस वाला फॅक्टर सांगत आहे की भाई तुम्ही 2 मेथड ऍट अ टाइम एकाच क्लासमध्ये डिक्लेअर करू नका. प्रत्येक क्लासला एक वेगळी मेथड द्या आणि त्या क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवून प्रॉपरली त्या क्लासला कॉल करा. सो 2 मेथड एक साथ न करणे इज इक्वल टू तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल आणि त्याला बोललं जातं सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल. खूप इझी आहे आणि त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये हा विचारत नाही. सो जेव्हा पण तुम्हाला विचारतील इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे सांगायचं, द क्लास शुड हॅव ओनली वन रिझन टू चेंज. म्हणजे प्रत्येक क्लासचं एकच रिझन असलं पाहिजे, एक रिझन असलं पाहिजे, म्हणजे एकच मेथड असली पाहिजे आणि त्या मेथडला तुम्ही चेंज करू शकता. असं नाही पाहिजे की 2-3 मेथड. बस एवढंच ह्याचं काम आहे. सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल हा छोटा आहे, सोपा आहे, त्यामुळे मी ह्याच्यात जास्त काही अजून सांगत नाही आहे. पण गुड कोडमध्ये त्यांनी काय केलं, त्याच गोष्टीला जे आपण म्हणलं की 2 मेथड लिहिले त्यालाच त्यांनी वेगळं वेगळं लिहिलं. म्हणजे काय केलं, क्लास रिपोर्ट बनवला आणि त्या रिपोर्ट क्लासमध्ये एक मेथड बनवली जनरेट रिपोर्टवाली. सेकंड क्लास बनवला रिपोर्ट सेव्हर करून एक क्लास बनवला आणि त्याची एक मेथड बनवली सेव्ह टू फाईल. 2 मेथडला वेगळे वेगळे क्लास देऊन त्याला डिक्लेअर केलं आहे. त्या पलीकडे जाऊन त्यांनी काही केलं नाही. पण जेव्हा त्यांना रिपोर्टला कॉल करायचं, जेव्हा जनरेट रिपोर्ट करायचं होतं त्याचं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट यूज करून त्याच्या मेथडला कॉल केलं आहे. सो जेव्हा पण तुम्ही एका मेथडला कॉल करता तेव्हा तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट वापरून मेथडला कॉल करता. म्हणजे रिपोर्टला कॉल करतात तेव्हा रिपोर्टचा ऑब्जेक्ट स्मॉल स्पेलिंग मध्ये रिपोर्ट डॉट जनरेट रिपोर्ट ह्या मेथडला कॉल करून तुम्ही त्याच्या मेथडला कॉल करता. सेम तसंच रिपोर्ट सेव्हरला पण त्यांनी केलेलं आहे. सेव्हर इज इक्वल
सेव्हर डॉट सेव्ह टू फाईल आणि जो पण रिपोर्ट त्यांना सेव्ह करायचा होता तो. अशा प्रकारे त्यांनी SRP ला रिप्रेझेंट केलेलं आहे. SRP अवॉइड्स मिक्सिंग मल्टिपल जॉब्स इन वन क्लास. एका क्लासमध्ये एकच फंक्शनॅलिटी इज इक्वल टू तुमची सॉलिड रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल. सो हा तुमचा फर्स्ट प्रिन्सिपल आहे ज्याच्यात सिंगल क्लास सिंगल मेथड हे छोट्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता सेकंड वाला बघा काय आहे. सेकंड रूल काय बोलतो, ओपन क्लोज प्रिन्सिपल OCP, म्हणजे क्लासेस शुड बी ओपन फॉर एक्सटेन्शन बट क्लोज फॉर मॉडिफिकेशन. तर ह्यामध्ये थोडंसं समजणं गरजेचं आहे. आता ह्या लाईनवरून जर लक्षात येत नसेल की नक्की काय म्हणायचं आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो त्याच्यात काय म्हणत आहे. सो सपोज तुम्ही एक क्लास बनवला एरिया कॅल्क्युलेटरवाला, म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे एरिया येत जाणार आणि तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं. वेगळ्या वेगळ्या शेप्सचे एरिया, कधी सर्कल येईल, स्क्वेअर होईल, अजून असे जे पण आहेत, रेक्टँगल येईल, ट्रायंगल येईल, तर त्या शेपचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो तुम्ही काय करणार, सिम्पल एरिया कॅल्क्युलेटर नावाचा एक क्लास बनवणार, त्यामध्ये एक कॅल्क्युलेट एरिया नावाचं मेथड बनवणार. एक एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन पॅरामीटरची गरज आहे. एक शेप माहित पाहिजे आणि शेप बरोबर व्हॅल्यू, म्हणजे किती व्हॅल्यू द्यायची आहे ते माहित असणं गरजेचं आहे. हे असे दोन पॅरामीटर घेऊन तुम्ही एक मेथड बनवली. ठीक आहे, जसं पहिल्या रूल सारखं यांनी ते फॉलो तर केलं की एकच मेथड बनवलं, पण त्यांनी काय केलं, प्रत्येक शेपसाठी एक इफ लावला. इफ जर शेप सर्कल असेल तर, इफ एल्स इफ जर शेप स्क्वेअर असेल, अशा प्रकारचा कोड दिला आहे. आणि नंतर काय केलं, एरिया कॅल्क्युलेटर हा आपला क्लास होता, त्याचा एक ऑब्जेक्ट बनवला कॅल्सी काही म्हणा, आणि त्याबरोबर न्यू एरिया कॅल्क्युलेटर ह्या नावाचे मेथड ह्या नावाचा क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आहे. जसा त्यांनी कॅल्क डॉट बनवला तसा त्यांनी मेथडला कसं कॉल केलं, कॅल्क डॉट कॅल्क्युलेट एरिया, आणि दोन पॅरामीटर म्हणून त्यांनी काय पाठवलं, सर्कल आणि फाय, असे दोन पॅरामीटर त्यांनी इथून पाठवले. सो जेव्हा तो पॅरामीटर इथे आला आणि इथून त्याने चेक केलं, तेव्हा त्याला कळलं की भाई इथे सर्कल आहे आणि इथे काय आहे, व्हॅल्यू काय आहे त्याची, फाय आहे. मग त्या फायवर मग इथं जो पण इफ त्याला मॅच झाला, त्याच्यात जो पण फॉर्म्युला लिहिला तो रन झाला आहे. आता तुम्ही बोलाल हे तर बरोबर आहे, मग ह्यात काय चेंजेस आहे किंवा ह्याच्यात कोणतं प्रिन्सिपल आहे किंवा ह्याच्यात काय चुकीची कोडिंग आहे. तर ह्याच्यात हे चुकीची कोडिंग आहे, एरिया कॅल्क्युलेटर रिक्वायर्स मॉडिफिकेशन फॉर एव्हरी न्यू शेप. म्हणजे तुमचा जो मेन क्लास आहे एरिया कॅल्क्युलेटर वाला, हा वाला क्लास हा ऑलवेज चेंज होणार, कशा बरोबर, शेप बरोबर. सपोज उद्या जाऊन तुम्हाला कोणी सांगितलं अजून दोन शेप ऍड करा, तर तुम्हाला इथे परत एल्सिफ करावं लागेल. म्हणजे सेम क्लासमध्ये सेम मेथडमध्ये तुम्ही मॉडिफाय करत चालला आहे आणि इकडे तुम्ही त्याची कॉलिंग करणार आहे मेन मेथडमध्ये. सो इकडे तुम्ही काय करताय, इथे तुम्ही मॉडिफाय करत जाता आणि तेच प्रॉब्लेम आहे. एरिया कॅल्क्युलेटर रिक्वायर्स मॉडिफिकेशन फॉर एव्हरी न्यू शेप. तुम्ही उद्या सपोज तुमच्या रिक्वायरमेंटमध्ये दोन नवीन शेप आले, तर तुम्हाला परत एल्सिफ इथे चेंज करावा लागेल. तेच इथं बोललेलं आहे, क्लास शुड बी क्लोज फॉर मॉडिफिकेशन. म्हणजे तुम्ही जे हे क्लासमध्ये सारखं मॉडिफिकेशन करता ते अलाउड नाही आहे. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आणि ओपन फॉर एक्सटेन्शन म्हणजे काय, तर ओपन क्लोज प्रिन्सिपल बोलतो की तुम्ही काय करा, इन्स्टेड ऑफ दिस तुम्ही इंटरफेसेस वापरा. आता तुम्ही बोला इंटरफेसेस वापरायचे म्हणजे काय वापरायचे, तर मला माहिती आहे की मला शेप नावाचा क्लास आहे आणि त्याचे खूप सब क्लासेस बनणार आहे, डिराइव्ड क्लासेस बनणार आहे, इम्प्लिमेंटेड क्लासेस बनणार आहे. तर मी काय करणार, आय शेप नावाचा एक इंटरफेस बनवणार आणि मला माहिती आहे की हा आय शेप नावाचा इंटरफेस मध्ये एरिया नावाची मेथड डिक्लेअर करणार. सो जेव्हा पण मी इम्प्लिमेंट करेल आय शेप बरोबर डिराइव्ड क्लासेसला, तेव्हा ह्या एरियाला मी इकडे पुढे जाऊन त्याला प्रॉपरली
त्याला प्रॉपरली एक फंक्शन देणार आहे. इथे जस्ट मी कॉल करणार, जस्ट फंक्शनचं नाव लिहिणार आणि ते डिफाईन मी पुढच्या जिथे पण मी त्याला इम्प्लिमेंट करणार डिराइव्ह क्लासनं तिकडे मी डिफाईन करणार. सो इथे काय केलं त्यांनी, इंटरफेस बनवला शेपवाला. मला माहित होतं की मला शेपवाले खूप डिराइव्ह क्लास बनणार, तर मी काय केलं, सिंपल इंटरफेस बनवला आय शेप नावाचा, म्हणजे शेप नावाचा इंटरफेस बनवला. आणि इंटरफेसचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर इंटरफेस ऑलवेज 100% डेटा हायडिंग, म्हणजे त्यात ज्या पण मेथड्स तुम्ही डिक्लेअर करणार त्यात फक्त मेथड्स डिक्लेअर करू शकता. त्याची डेफिनेशन म्हणजे कर्ली ब्रेसेसमध्ये त्याचं लॉजिक तुम्ही देऊ शकत नाही. मग तिथं त्यांनी तेच केलेलं आहे. एरिया नावाचं मेथडला फक्त इथे नाव लिहिलेलं आहे, बाकी त्याला डिफाईन किंवा त्याच्या आत कोणतीही फंक्शनॅलिटी लिहिली नाही. आणि मग डिराइव्ह क्लासमध्ये हा जो सिम्बॉल आहे याला आपण इम्प्लिमेंट करतो, त्या टायमाला आपण अशा प्रकारे इम्प्लिमेंट करतो, कोलन. सो सर्कल कोलन आय शेप, म्हणजे सर्कल इज इम्प्लिमेंटेड बाय आय शेप, म्हणजे आय शेपचा डिराइव्ह क्लास सर्कल आहे. आणि मग तो सर्कल जो आहे हा त्याचा फर्स्ट डिराइव्ह क्लास झाला, ज्यामध्ये आपण एरिया वाला मेथड वापरणार आहोत. सेम स्क्वेअरला पण केलं. स्क्वेअर हा डिराइव्ह क्लास आहे आय शेपचा, आणि आय शेप मध्ये स्क्वेअर मध्ये कोणता वापरला मेथड, तर त्यांनी एरिया वाली मेथड वापरलेली आहे. आणि नंतर त्यांनी एक गोष्ट लिहिली, एरिया कॅल्क्युलेटर, ज्याला सारखं सारखं आपल्याला चेंज करायला लागत होतं, त्या एरिया कॅल्क्युलेटरला इथे त्यांनी डिफाईन केलं आहे. आणि त्या डेफिनेशन मध्ये काय बोललं आहे, त्याच्या ज्या मेथडमध्ये होतं कॅल्क्युलेट एरिया, त्या मेथडमध्ये ते बोलले भाई तुला कोणता शेप पाहिजे, त्या शेपला तो घेतो आणि त्या शेपच्या एरियाला तो कॉल करतो. ह्याची कॉलिंग कशी होईल मी तुम्हाला खाली घ्यायला सांगतो. सो मेन मेथडमध्ये क्लास प्रोग्राम स्टॅटिक वॉइड मेन मेथडमध्ये यांनी काय केलं, एरिया कॅल्क्युलेटर. एरिया कॅल्क्युलेटर हा तुमचा क्लास आहे, जो मेन क्लास आहे एरिया कॅल्क्युलेटर करण्याचा क्लास. त्या एरिया कॅल्क्युलेटरचा ऑब्जेक्ट बनवलेला आहे. काय ऑब्जेक्ट बनवला, कॅल्क नावाचा एक ऑब्जेक्ट बनवला, न्यू इज इक्वल टू एरिया कॅल्क्युलेटर. आता इथे कॉलिंग बघा कशी केलेलं, कॅल्क डॉट कॅल्क्युलेट एरिया, म्हणजे कॅल्क म्हणजे कशाचा ऑब्जेक्ट आहे, एरिया कॅल्क्युलेटरचा ऑब्जेक्ट आहे. एरिया कॅल्क्युलेटरचा ऑब्जेक्ट आहे म्हणजे काय, की कॅल्क डॉट कॅल्क्युलेट एरिया, म्हणजे तुम्ही केलं ह्या मेथडला कॉल, कुठल्या एरिया कॅल्क्युलेटरच्या क्लासमध्ये कॅल्क्युलेट एरिया ह्या मेथडला तुम्ही कॉल केलं आहे. त्यानंतर इथे आपण काय लिहिलं आहे, न्यू सर्कल आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये फाईल. त्याचा अर्थ काय झाला की कॅल्क्युलेट एरियाला आपण हा पॅरामीटर पास केलेला आहे, हा वाला पॅरामीटर पास केला. म्हणजे काय केलं, इथे जो विचारलाय शेप, ह्या शेप ह्या ऑब्जेक्ट मध्ये आपण सर्कलला डिफाईन केलं आहे. जो आपल्याला सर्कल आपण न्यू सर्कल लिहिला तो, म्हणजे न्यू ऑब्जेक्ट सर्कल इथे बनवून इथे डिफाईन. हा शेप काय आहे, तर तुमच्या इंटरफेसचा ऑब्जेक्ट आहे. इंटरफेस आय शेपचा हा ऑब्जेक्ट आहे. आणि मग इथे जेव्हा तुमचा शेप येईल तेव्हा आत जाऊन मेथड मध्ये सर्कल डॉट एरिया, मग त्याच्यावरून त्याला काय कळेल की सर्कल मधला जो एरिया नावाचा कॅल्क्युलेटर आहे त्याला मला कॉल करायचं आहे. मग सर्कल डॉट एरिया जसं आलं तसा कंपायलर इथे जाणार क्लास सर्कलवर, इथे गेल्यानंतर सर्कल आणि इथे पण एक सर्कल लिहिलाय. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टरची कॅरेक्टरिस्टिक, ज्याचं नेम सेम असतं पण त्याला कोणता रिटर्न टाईप नसतो. सो इथे जसा सर्कल आला, हा तुमचा कन्स्ट्रक्टर आहे. आणि हा कन्स्ट्रक्टर काय करतो, हा कन्स्ट्रक्टर तुमचा इथे जी व्हॅल्यू आपण खालून पास केली फाय, ती कन्सिडर करतो आणि ती व्हॅल्यू ह्या रेडियस मध्ये टाकतो. आणि त्यानंतर जो पण फॉर्म्युला आहे तो वापरून एरिया कॅल्क्युलेट करतो. आता तुम्ही बोलाल की हे तर खूप वास्ट आहे कोडिंग, एवढं सगळं माहीत असणार, समजत नाही कुठे कॉल काय झालं. तर सिंपल आहे, तुम्हाला जेव्हा प्रिन्सिपल विचारलं जाईल
तेव्हा तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग मॉडिफिकेशन इनसाइड अ सेम क्लास, म्हणजे एकाच क्लासमध्ये इफ एल्स सिक्वेन्स वापरून खूप सारे शेप्स डिक्लेअर करण्यापेक्षा तुम्ही काय करणार, एक्सटेन्शन करणार विथ द हेल्प ऑफ इंटरफेसेस. म्हणजे आय शेप नावाचं एक इंटरफेस म्हणून डिफरंट डिफरंट तुम्ही त्याचे डिराइव्ड क्लास बनवणार आणि त्या डिराइव्ड क्लासेसला तुम्ही यूज करणार. इट्स कॉल्ड ओपन क्लोज प्रिन्सिपल. म्हणजे ओपन फॉर एक्सटेन्शन अँड क्लोज फॉर मॉडिफिकेशन. हा ह्या रूल, हा या प्रिन्सिपलचा मेन कॅरेक्टरिस्टिक आहे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेल आणि एकदा हे कोड काय लिहिलाय जर समजा, बेसिक कोड आहे, जर काही वेगळं असं नाही. असं जरी नाही जमलं लिहायला तरी पण हे जे सांगितलं इफ एल्स इन्स्टेड ऑफ इफ एल्स वी आर युजिंग डिराइव्ड क्लासेस इम्प्लिमेंटिंग इंटरफेसेस, बस एवढं लाईन बोलला आणि हे एक्झाम्पल दिला तरी इंटरव्ह्यू सॅटिस्फाईड होतो की हा त्याला हे ओपन क्लोज वाले जे आहे ती गोष्ट माहीत आहे. सो इथे तुमचा सेकंड प्रिन्सिपल संपतो, ओपन क्लोज प्रिन्सिपल. सो ह्यानंतर तुमचा थर्ड वाला येतो, इट्स कॉल्ड लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल. तो आपण आता स्टार्ट करूया. हे दोन समजले, कळालं काय नक्की ह्याच्यात होतं. अमोल कळालं ना? ठीक आहे. तो लिस्को सबस्टिट्यूशन जो आहे मी ह्याच्यासाठी विचारलं कारण लिस्को सबस्टिट्यूशनच ती गोष्ट आहे जो इंटरव्ह्यूवर विचारतो म्हणजे विचारतो. तर पहिला तर तो विचारणार तुम्हाला एल फॉर इन सॉलिड प्रिन्सिपल, एल फॉर वॉट. तुम्हाला माहित पाहिजे की लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल. लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल काय बोलतो, सब टाइप्स मस्ट बी सबस्टिट्यूबल फॉर देअर बेस टाइप्स. त्यावरून काही कळत नाही आहे. जोपर्यंत आपण एक्झाम्पल बघणार नाही तोपर्यंत समजणार नाही आहे. इंटरव्ह्यूवरला पण विथ एक्झाम्पल सांगायचं आहे. भले हेच एक्झाम्पल जरी तुम्ही सांगितलं तरी तो सॅटिस्फाईड असणार आहे. हा भाई याला हे माहीत आहे. दॅट्स इट, बाकी काय नाही. लिस्को प्रिन्सिपल काय बोलतो की भाई तुम्ही काय करता, सपोज ठीक आहे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. सपोज माझ्याकडे एक क्लास आहे बर्ड नावाचा माझ्याकडे क्लास आहे आणि बर्डची प्रॉपर्टी मला माहिती आहे. एक मेथड आहे ती म्हणजे फ्लाय, म्हणजे बर्ड फ्लाय करू शकतो. ओके ठीक आहे. मग मी काय केलंय, क्लास बनवला, त्याची आज मेथड बनवली बर्डवाली, फ्लायवाली. आता मला कळालं मला वेगळे वेगळे बर्ड्स डिक्लेअर करायचे, म्हणजे मला चाइल्ड क्लासेस वेगळे वेगळे बनवायचे आहे. मी बोललो ठीक आहे. मग मी पहिला स्पॅरो बनवला, मग क्रो बनवला, असे वेगळे वेगळे क्लास बनवत गेलो. आणि त्यात ऑफकोर्स मी याला इथून इनहेरिट करतो, म्हणजे मी हा व्हॉइड फ्लायवाली प्रॉपर्टी त्यामध्ये यूज करत आहे. इनहेरिटन्सचा फॉर्म्युला असतो आहे की पॅरेंट वाले मेथड आपण यूज करतो. तर ठीक आहे सगळीकडे यूज करतोय आपण. चाइल्ड स्पॅरोला यूज करतोय, क्रोला करतोय. प्रत्येक जो पण तुमचा चाइल्ड क्लास आहे त्याला तुम्ही पॅरेंट वाली प्रॉपर्टी यूज करता. इथपर्यंत क्लिअर होतं. मग एक दिवशी असं झालं, तो काय बोलला की ऑस्ट्रिच नावाची एक गोष्ट आली आहे बट तो ऍड कर. तुम्ही सिंपल गेला आणि बर्डच्या क्लासमध्ये चाइल्ड क्लासेसमध्ये ऑस्ट्रिच नावाची गोष्ट ऍड करायला ट्राय केली. तुम्ही ऑस्ट्रिचचा क्लास ऍड केला, चाइल्ड क्लास, त्याच्या पुढे इनहेरिटेड बाय बर्ड असा कोलन ऑफ बर्ड लिहिला. आता तुम्ही काय केलं, इथली जी प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी इथे ओव्हरराईट केली. आता हे समजण्याआधी व्हर्च्युअल आणि ओव्हरराईड कीवर्ड समजून घ्या. हा क्वेश्चन खूप वेळा इंटरव्ह्यूज मध्ये विचारतात. व्हॉट इज द मीनिंग ऑफ व्हर्च्युअल अँड ओव्हरराईड कीवर्ड, विदाउट व्हर्च्युअल कॅन वी राईट ओव्हरराईड, विदाउट ओव्हरराईड कॅन वी राईट व्हर्च्युअल. अशा टाईपचा फिरून क्वेश्चन कुठेतरी तुम्हाला विचारला जातो. सो वेन एव्हर यू डिक्लेअर व्हर्च्युअल, म्हणजे जेव्हा तुम्ही व्हर्च्युअल की यूज करता याचा मिनिंग हे आहे की तुम्ही ते चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करू शकता. सिंपल भाषेमध्ये म्हणजे एकदा तुम्ही व्हर्च्युअल लिहिलं तर त्या मेथडला तुम्ही पुढे जाऊन ओव्हरराईड करू शकता. ती पेअर मध्ये चालते. कसं व्हर्च्युअल लिहिलं तर ओव्हरराईड चालतं, व्हर्च्युअल ओव्हरराईड इज अ पेअर. व्हर्च्युअल बरोबर ओव्हरराईड त्या मेथडला पुढे जाऊन तुम्ही ओव्हरराईड करू शकता. हा ऍक्सेस हा व्हर्च्युअल कीवर्ड तुम्हाला
देतो. सो आपण ही व्हर्च्युअल वाली मेथड ऑफकोर्स ह्याचं चाइल्ड क्लास म्हणून ऑस्ट्रेच डिक्लेअर केलं, आपण त्याच्यात ओव्हरराईड नावाची मेथड लिहिली. ओव्हरराईड करून हा वर्ड फ्लाय. बट प्रॉब्लेम हा झाला की ऑस्ट्रिच तर उडतच नाही, फ्लाय वाली प्रॉपर्टी त्याला ऍप्लिकेबल होत नाही, फ्लाय वाला मेथड त्याला ऍप्लिकेबल होतच नाही. मग आता काय करणार? मग तुम्ही सिंपल आहे, क्लास तर डिक्लेअर केला चाइल्ड मध्ये, तर तुम्ही तिथे काय केलं, एक्सेप्शन थ्रो केलं. तुम्ही काय एक्सेप्शन थ्रो केलं की ऑस्ट्रिच कांट फ्लाय, ब्रेकिंग द सबस्टिट्यूशन. म्हणजे इथे काय झालं, चाइल्ड क्लास कुठेतरी ब्रेक झाला. जसं एक्सेप्शन आलं तुमचा रनिंग कोड कुठेतरी थांबला, एक्सेप्शन पास केलं त्याने, सगळं दाखवलं रन, आणि रनिंग कुठेतरी थांबली ऍप्लिकेशनची. सो हे खरंच रिअली करेक्ट आहे का? तर नाही भाई. का नाही करेक्ट? कारण भाई तू जे प्रॉपर्टीज बोलतोय, जी मेथडला तू ओव्हरराईड करतोय, ती ओव्हरराईड होत नाही आहे प्रॉपरली, कारण ते एक्सेप्शन देत आहे. सो रिअल वर्ल्ड एंटिटीमध्ये नेहमीच प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी एक्सेप्शन असतं. मग ते असल्यामुळे ती प्रॉपर्टी प्रॉपरली ओव्हरराईड होत नाही. त्यामुळे तुला एक्सेप्शन पास करायला लागते, आणि एक्सेप्शन पासमुळे काय होतंय, तू जो ऍप्लिकेशन रन करतो ते कुठे ना कुठेतरी ब्रेक होत आहे. अच्छा, तर हा तर एक प्रॉब्लेम आहे. हे जेव्हा कळालं तेव्हा लिस्को सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल काय बोलला की भाई, हा प्रॉब्लेम जरी असला तरी आपल्याकडे याचं सोल्युशन आहे. तर ते सोल्युशन काय आहे? तर ते बोलतात की तुम्ही काय करा, एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही जेव्हा पण तुम्ही पॅरेंट क्लासचा मेथड लिहिता तेव्हा खूप शांत डोक्याने किंवा नीट विचार करून ती मेथड डिक्लेअर करा. ती अशी डिक्लेअर करा की ती मेथड सगळे ऑल सगळे यूज करू शकतात. असं नाही झालं पाहिजे की बाय 3-4 चाइल्ड क्लास यूज करतात, 3-4 चाइल्ड क्लास यूज करत नाही आहे. सो ह्याचं सिंपल एक्झाम्पल काय आहे, तर मुवमेंट ऑफ अन बर्ड. म्हणजे इथे आपण काय बोललो, फ्लायला घेतलं की बाय फ्लाय कोण कोण करतं, त्यामुळे काय झालं, पुढे जाऊन कुठेतरी एक प्रॉब्लेम येतो एक्सेप्शन. सो त्यांचं मत असं आहे की पॅरेंट क्लासमध्ये जेव्हा तुम्ही एखादी मेथड डिक्लेअर करताय, मूव्ह वाली कोणतीही, तर ती मेथड अशी डिक्लेअर करा की ज्यामुळे तुमचे चाइल्ड क्लासेस कधीच एक्सेप्शन थ्रो केलं नाही पाहिजे. जसं की मी जर लिहिलं की बर्डची मुवमेंट काय आहे, सपोज मेथडमध्ये मी लिहिलं पॅरेंटची की बर्ड क्लासमध्ये एक मेथड डिक्लेअर केली, आणि त्याला ती मेथडचं काम काय की मुवमेंट सांगणं, म्हणजे त्या बर्डची मुवमेंट काय आहे. जर मी असं लिहिलं तर मला कोणत्याही प्रकारचं एक्सेप्शन पास करण्याची गरज नाही पडत आहे. का? कारण स्पॅरोची मुवमेंट फ्लाइंग आहे आणि ऑस्ट्रिचची मुवमेंट वॉकिंग आहे किंवा रनिंग आहे. सो मुवमेंटमुळे दोन्ही चाइल्ड क्लास मध्ये आपण प्रॉपरली मूव वाली मेथड ओव्हरराईड करू शकतो. आणि ह्या सगळ्याचा मिनिंगच हे आहे की LSP लिस्को सबस्टिट्यूशन प्रॉपर्टी एन्शुअर्स डिराइव्ड क्लासेस ओनर पॅरेंट कॉन्ट्रॅक्ट विदाउट ब्रेकिंग बिहेवियर. म्हणजे जो पण तुमचा डिराइव्ह क्लास आहे, चाइल्ड क्लास असेल, तो पॅरेंट क्लासची रिस्पेक्ट करेल. ओनर पॅरेंट कॉन्ट्रॅक्ट, पॅरेंटचं कॉन्ट्रॅक्ट काय, मुवमेंटचं, तर ते मुवमेंटचं कॉन्ट्रॅक्ट तो बरोबर ऑनर करत आहे विदाउट ब्रेकिंग बिहेवियर. म्हणजे त्या पॅरेंटच्या मेथडला ब्रेक न करता, कुठे एक्सेप्शन पास न करता, तुम्ही प्रॉपरली ती मेथड पॅरेंटची ओव्हरराईड करत आहात. इट्स कॉल्ड लिस्को सबस्टिट्यूशन प्रॉपर्टी प्रिन्सिपल. सो हे एक्झाम्पल जर तुम्ही दिला इंटरव्ह्यूजमध्ये, 101% इम्प्रेस होणार आहे तुमचा इंटरव्ह्यूअर की हा भाई याला विथ एक्झाम्पल त्याने कन्सेप्टला अंडरस्टँड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याचा अर्थ कळेल. सबटाइप्स मस्ट बी सबस्टिट्युटेबल फॉर देअर बेस टाइप. म्हणजे सबटाइप्स म्हणजे काय, चाइल्ड क्लासेस जे आहेत ते सबस्टिट्युटेबल असले पाहिजे, म्हणजे सबस्टिट्यूट झाले पाहिजे, म्हणजे यूज केले गेले पाहिजे ॲज पर द पॅरेंट क्लासचे मेथड. बरोबर. इथे काय होत होतं, फ्लाय लिहिल्यामुळे इथे फ्लायला ओव्हरराईड करणं त्यांना कुठेतरी मुश्किल पडत होतं.
मग त्यांनी काय केलं, इन्स्टेड ऑफ फ्लाय मेथड लिहिण्यापेक्षा त्यांनी मुवमेंट वालीच मेथड लिहिली, त्यामुळे सगळ्या गोष्टी कव्हर करता आल्या. सो ह्या पूर्ण गोष्टीचा अर्थ हाच आहे की तुम्ही जे पण चाइल्ड क्लास लिहाल, जो पण चाइल्ड क्लास डिक्लेअर करेल, तो चाइल्ड क्लास पॅरेंट क्लासला ओनर केला पाहिजे, म्हणजे पॅरेंट क्लासला रिस्पेक्ट केला पाहिजे. पॅरेंट क्लासचा जे मेथड आहे त्याला बरोबर यूज म्हणजे बरोबर ॲक्युरेट त्याला फॉलो करणारा असला पाहिजे. इट्स कॉल्ड लिस्को सबस्टिट्यूशन प्रॉपर्टी, म्हणजे तो सबस्टिट्यूट इझिली झाला पाहिजे विथ द पॅरेंट क्लासच्या मेथड सोबत. दॅट्स इट. एवढं जर तुम्ही इंटरव्ह्यूला सांगितलं तर तो खूप सारा खुश होऊ शकतो. तो नंतर एक गोष्ट येते, इट्स कॉल्ड आय इंटरफेस सेग्रिगेशन प्रिन्सिपल. खूप इझी प्रिन्सिपल आहे, ह्यात काहीच लक्षात ठेवायचं नाही आहे. ह्यात काय बोलतात की एक इंटरफेस तर तुम्ही डिक्लेअर करता, इंटरफेस मध्ये मेथड डिक्लेअर करता विदाउट एनी डेफिनेशन, म्हणजे त्याचं फंक्शन न लिहिता. पण भाई एका इंटरफेस मध्ये सपोज तुम्ही 3 मेथड डिक्लेअर केल्या, प्रिंट, स्कॅन, फॅक्स, असं सपोज तुम्ही 3 मेथड डिक्लेअर केल्या आणि ह्या आय मशीनला तुम्ही इकडे इम्प्लिमेंट केलं. आणि आता इंटरफेसचं पण एक प्रॉपर्टी आहे, जेव्हा पण तुम्ही इम्प्लिमेंट कराल तेव्हा त्यामध्ये लिहिलेल्या सगळ्या मेथड्स तुम्हाला खाली यूज करावे लागत आहे. त्या सगळ्या मेथड तुम्हाला खाली डिक्लेअर करणं, त्या चाइल्ड क्लासमध्ये डिक्लेअर करणं गरजेचं आहे. आता एक माझ्याकडे सपोज प्रिंटर आहे माझ्याकडे, आणि त्या प्रिंटरचं मला कळालं की काम काय आहे, प्रिंट करणं, स्कॅन करणं आणि फॅक्स करणं, असे 3 काम आहे. बट आता मी जेव्हा चाइल्ड क्लास डिक्लेअर केला तेव्हा माझ्याकडे बेसिक टाईपचं प्रिंटर आहे. त्या बेसिक टाईपच्या प्रिंटरमध्ये काय होतंय, मी ह्या प्रिंट मेथडलाच फॉलो करू शकत आहे. पण ह्या दोन जे स्कॅन आणि फॅक्स आहे त्याला तर फॉलो नाही करू शकत आहे. मग इथे प्रिंट मेथडला तर तुम्ही लिहू शकता की हा प्रिंटिंग करतो, काय करतो, पण स्कॅन आणि फॅक्सची फंक्शनॅलिटीच नाही आहे, तुम्ही तिकडे एक्सेप्शन देत आहात. परत ते जसं वर आपण बघितलं तशा प्रकारचं कुठेतरी कोडला ब्रेक करत आहे. सो इंटरफेस सेग्रिगेशन प्रिन्सिपल काय बोलतो, एव्हरी टाइम whenever you creating an interface, you should declare single method inside the interface. प्रत्येक इंटरफेस मध्ये आपली एक सिंगल मेथड असणं गरजेचं आहे. एकाच इंटरफेस मध्ये 2-3 मेथड डिक्लेअर करू नका. एवढं सिंपल हा प्रिन्सिपल आहे. गुड कोड मध्ये बघू, आय प्रिंटर प्रिंट, परत आय स्कॅनर स्कॅन, म्हणजे ह्या 3 मेथड साठी त्यांनी 3 वेगळे वेगळे इंटरफेस बनवले आणि त्या प्रत्येक इंटरफेस मध्ये त्याची पर्टिक्युलर मेथड लिहिली आहे. जेव्हा त्याला बेसिक प्रिंटर होता तेव्हा त्याला माहित होतं हा फक्त प्रिंट करतो, तर त्यांनी फक्त आय प्रिंटचा चाइल्ड बनवला. पण त्यांना कळालं मल्टी फंक्शन ऑफ नवीन टाईपचा एक प्रिंटर आला, त्याच्यात तिन्ही लागत आहेत, तिन्ही पण गोष्टी आपण करू शकतो, प्रिंट करू शकतो, स्कॅन करू. मग आपण तिन्ही इंटरफेसला इकडे इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि त्याच्या मेथड्स इकडे डिक्लेअर केल्या. जेवढ्या लागतील तेवढे इंटरफेसचे मेथड्स आपण यूज केले, जेवढे नाही लागेल तेवढं आपण त्याला आपण इम्प्लिमेंट केलेलं नाही आहे. सो इंटरफेस सेग्रिगेशन प्रिन्सिपल काय बोलतो, नो क्लायंट शुड बी फोर्स टू डिपेंड ऑन मेथड इट डज नॉट यूज. हे जर नाही समजत तरी हे सांगायचं, इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग द मल्टिपल मेथड्स इन द सिंगल इंटरफेस, वी आर जस्ट क्रिएटिंग सिंगल मेथड फॉर द सिंगल इंटरफेस. एका इंटरफेस साठी एक मेथड, दुसऱ्या इंटरफेस साठी दुसरी मेथड, आणि क्लासेसला जेव्हा रिक्वायर्ड असतील तसे इंटरफेस आम्ही पुढे डिक्लेअर करत जाऊ कोलनच्या पुढे. ISP मेक स्मॉल फोकस इंटरफेस, सो क्लायंट डिपेंड्स ओनली ऑन व्हॉट दे नीड. त्यांना ज्याची गरज आहे त्या इंटरफेसला ते यूज करू शकतात. फ्लेक्झिबल आहे की भाई मला पाहिजे स्कॅनवाला तर स्कॅनवाला इंटरफेस यूज करेल, मला पाहिजे प्रिंटवाला तर प्रिंटवाला इंटरफेस यूज करेल. जेव्हा मला तिन्ही पाहिजे तर मी तिन्ही इंटरफेस यूज करणार आहे. सो हा इंटरफेसचा महत्वाचा पॉइंट आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम इंटरव्ह्यूज मध्ये जेव्हा डेव्हलपर्सला विचारतात तेव्हा सॉलिड ओप्स तर माहित असतं सगळ्यांना, पण सॉलिड प्रिन्सिपलवर तेवढी पकड नसते किंवा तेवढं एक्झाम्पल बघितलेलं नसतं आणि ते इंटरव्ह्यूला चांगलं माहित असतं, म्हणून ते नेहमी एल किंवा डी म्हणजे लिस्को किंवा डिपेंडन्सी इंजेक्शन ह्यावरच क्वेश्चन करायला ट्राय करतात.